वाव. हे तिरी, हे बघ, मला हा रोबोट विकत घ्यायचा आहे. ही जाहिरात बघ. वाव, रोबोट तर मस्तच आहे. आणि आपण हे www.mousetech.com वर विकत घेऊ शकतो. होय होय, चल ना पटकन. www.mousetech.com. वाव, आपण हे सगळेच विकत घेऊ शकत नाही का? नाही, फक्त चांगला असेल तोच घ्यायचा. हे ते बघ, काय आहे ते? पेमेंट ऑप्शन्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. काय, रोख रकमेसाठी कोणताच पर्याय नाही? हा, जाऊ दे मेरी, आपल्याला एक सुद्धा रोबोट परवडणार नाही. पण मला एक प्रश्न पडलाय तरी, की या कंपन्या अशा वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी का ठेवतात बरं? www.flipkart.com आणि www.snapdeal.com यासारख्या वेबसाईटवर अशा वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी ठेवून या कंपन्या एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे यांची बचतही होते आणि हा एक ई कॉमर्सचा भाग आहे. ई कॉमर्स? होय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा ई कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून केली जाणारी खरेदी आणि विक्री. याचाच अर्थ तुम्हाला खरेदीसाठी बाहेर मार्केटमध्ये जायची आवश्यकताच नाही. ओहो, याचा अर्थ असा की आपण ऑनलाईन काहीही विकू शकतो. होय, तू खरं सांगतोयस ना तरी? म्हणजे आपण ऑनलाईन काहीही विकू शकतो? हो रे बाबा, अगदी 100%. www.olx.com आणि www.ebay.com यासारख्या वेबसाईटवर आपल्या वस्तूचा फोटो आणि वर्णन लिहून आपल्याला हवी असणारी रक्कम नोंदायची. ज्या कोणाला आवडेल तो विकत घेईल. सोपं आहे. ओ, असं आहे का? मग तिरी, आपण बॉस्कोची गंमत करायची का? तू बॉस्को का? हो. अरे काय करतोस? आऊच. तू विकला गेलेला आहेस. काय? अरे तुला वेळ लागले का? अरे